मित्रांनो, विचार करायची गोष्ट आहे. आताच एक लग्न झालं इंदुरकर महाराजांच्या मुलीचं, आणि त्या लग्नात सजावट जास्त झाली, गाड्या जास्त आल्या, पब्लिक जास्त होतं, आणि त्याच्यावर इतकं लोकांनी ट्रोल केलं की बस. खरंच मी व्हिडिओ म्हणजे आता 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ बघतो युट्यूबवरती, किती ट्रोल करतायत, मोठे मोठे न्यूजवाले सुद्धा किती ट्रोल करतायत. अहो, इंदुरकर होणं इतकं सोपं नसतं. ज्यांनी 30-31 वर्षे समाज प्रबोधन केलं, गोरगरिबांसाठी कीर्तने केली, मध्यमवर्गासाठी कीर्तने, ज्यांना समजावून सांगितलं, अशा व्यक्तीला तुम्ही ट्रोल करत आहात. त्यांचं काय चुकलं हो? एक बापच आपल्या मुलीसाठी करू शकतो, तेच त्यांनी केलं. त्यांनी अशा लोकांसाठी सांगितलं होतं की तुम्ही कर्ज काढून मोठी लग्न करू नका. ते अशा लोकांना सांगत होते, गोरगरिबांना सांगत होते, मध्यमवर्गीयांना सांगत होते. त्यांचं काय चुकलं होतं? ज्यांचे पैसा आहेत त्यांना ते सांगतच नव्हते. आणि ते अशा ठिकाणी कीर्तन करत होते ज्या ठिकाणी जास्त पैसा आहे, जास्त हावभाव करतात, अशा ठिकाणी कीर्तन होत होती. त्या ठिकाणी होऊन ते गोरगरिबांना प्रबोधन करत होते. आणि अशाच इंदुरकर महाराजांना किती ट्रोल करायचं. अहो, एक मध्यमवर्गीय जरी बाप असला तर मुलीच्या लग्नात तो किती खर्च करतो, त्याला काय आनंद असतो. त्या मुलीची स्वप्न असतात, जन्मल्यापासून लग्नापर्यंतचे लग्नाचे स्वप्न असतात. तीच स्वप्न पूर्ण केली इंदुरकर महाराजांनी. दुसरं काय केलं? त्यांचे किती चांगले काम आहेत, अशी काही कामं घेतली नाहीत मी मीडियावाल्याने. फक्त जे त्यांना दिसलं लग्नात, थाटमाट केला. काय चुकलं होतं त्यांचं? काय चुकलं नाही. त्यांना आता अशी वेळ आली मित्रांनो की ते स्वतःच 2 दिवसापूर्वी एका कीर्तनात म्हणाले, मला आता फेटा ठेवण्याची, मला फेटा म्हणजे कीर्तन सोडायची आता मला इच्छा झाली आहे. म्हणजे इतकं ते ट्रोल झाले आहेत. असे कधीच ते 30 वर्षात असे म्हटले नाहीत की मी कीर्तन सोडून. दिवसातून ते 2-3 कीर्तन करत होते, समाज प्रबोधन करत होते, आणि अशा व्यक्तीला तुम्ही ट्रोल केले. असे कितीतरी महाराज कीर्तन करतात. असे 10-12 जण महाराजांना मिळून जे कोणीच नाव इतकं कमविलं नाही, एवढं नाव त्यांनी कमविलं आहे. का कमविलंय? कारण त्यांच्या कीर्तनात काहीतरी चांगलं प्रबोधन होतं म्हणून लोक त्यांच्यावर प्रेम करतात असतात. आणि असे 4-2 लोकांच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली की आता त्यांना कीर्तन सोडायची इच्छा झाली आहे. असं करू नका रे मित्रांनो. अहो, कित्येक आता तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही जे निवडून लोक देतात, जे आमदार होतात, किती मोठे मोठे पदावर लोक असतात, ते सेवेसाठी आपण निवडून देतो, ते तुमची सेवाच करत असतात का? विचार करा जरा. त्यांच्या लग्नात, त्यांच्या मुलामुलीच्या लग्नात किती थाटमाट असतो. त्या ठिकाणी त्यांना कोण ट्रोल करत नाही. आणि ज्यांनी 30 वर्ष प्रबोधन केलं लोकांच्यासाठी, ज्यांनी ज्ञान शिकवलं, त्यांनी काय चुकीचं सांगितलं? तुम्ही लग्नात खर्च करू नका, कर्ज बाजार होऊ नका, असं मध्यम वर्गांना सांगितलं, गरीब लोकांना सांगितलं. त्यांनी श्रीमंत लोकांना प्रबोधन नाही केलं. ज्यांच्यापेक्षा पैसा आहे ते करू शकतात, ते करतातही. कीर्तन हे कोणासाठी असतं? आपल्यासाठीच असतं ना. आपण त्यातनं काय घ्यायचं? महिलांना सांगितलं त्यांनी, ते देवाधिकाची कीर्तन करतात, त्यातूनही त्यांनी सांगितलं. असं कुठलाच महाराज सांगत नाही. जे आजारी महिला आहेत, ज्यांची शरीर सड, त्यांच्या सांगण्याची एक पद्धतच वेगळी असते. कॉमेडी मधून सांगतात बघा, शरीर सडपातळ अशा महिलांनी उपवास करू नये. काय चुकीचं आहे त्यात? आरोग्यासाठीच ते छान किती घेण्यासारखं आहे त्यांच्या कीर्तनातून. मुलींना ते ट्रोल करतात. अहो, अशा मुली मोबाईलमुळे मुली पळून जातात, त्यांच्या बापांची मान खाली जाते. काय मुलींचे वडील तरी आत्महत्या सुद्धा करतात. मग अशानं त्यांनी प्रबोधन केलं. कित्येक आता लग्नात, गोरगरिबाच्या लग्नात बँड बाजे बंद झाले त्यांच्यामुळे. खर्च वाचला. जो गरीब आहे तो अनेक गरीब न होण्यापेक्षा आहे तसंच राहिलं. यात काय चुकलं त्यांचं? ज्यांचे पैसा आहे ते करतात. त्यांनी 30 वर्ष कष्ट केलं, त्यातलंच थोडाफार खर्च त्यांनी आपल्या मुलीसाठी केलाय. काय चुकलं? तर मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ मलाही करू वाटला. खरंच म्हणजे त्याने ते म्हटलं कीर्तन सोडायचं, ते वाईट वाटलं म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करावा आपण सुद्धा. कारण जे ट्रोल करत आहे त्यांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे सर्वांनी. तर जे युट्यूबर आहेत, ज्यांना खरंच इंदुरकर महाराजांचं पटलं असेल, ज्यांना थोडा तरी ज्ञान मिळालं असेल त्यांच्यापासून, अशा सर्वांनी व्हिडिओ करणं गरजेचं आहे आता. आणि इंदुरकर महाराज, तुम्हाला एकच सांगणे आहे, जर तुम्ही माझा व्हिडिओ कधी पाहाल तर महाराज तुमच्याकडूनच आपण शिकले आहे. ज्या
झाडाला फळे जास्त लागतात, त्याच झाडाला लोक दगड मारत असतात. तर तुम्ही कीर्तन कधीही सोडू नका. तुमची गरज आहे महाराष्ट्राला, गरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना तुमच्या कीर्तनाची गरज आहे, तुमच्या प्रबोधनाची गरज आहे. तुम्ही असेच कीर्तन करत राहा. जे लोक ट्रोल करतायत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. एवढेच. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.